महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना अवैधरित्या जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 कंटेनरसह तब्बल 50,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 मे 2026 रोजी नगर मनमाड महामार्ग समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली 2 कंटेनर गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्यानंतर कोपरगाव येथील गोरक्षकांनी कोपरगाव शहर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शहर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई करत दोन्ही कंटेनर ताब्यात घेतले आहे। या कारवाईत सुमारे 18 टन गोमांस जप्त करण्यात आले असून जप्त मुद्देमालामध्ये एका कंटेनरमध्ये 12 टन तर दुसऱ्या कंटेनरमध्ये 6 टन गोमांस आढळून आले आहे। या गोमांसांची अंदाजे किंमत 12,60,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले असून तसेच 2 कंटेनर वाहनांची किंमत अनुक्रमांके 18 लाख व 20 लाख रुपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 50,60,000 रुपये इतकी आहेत। या प्रकरणी आरोपी राजकुमार श्यामलाल यादव वय 33 व प्रताप सिंध सी दिलवर सिंग दोन्ही राहणार उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपी हे कंटेनर चालक असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 क 99 अ 11 तसेच अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे। पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।